नमस्कार शेतकरी बांधवांनो, ग्रो माय फार्म चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचं हे विश्लेषण महाराष्ट्रातल्या प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण आपण कापसाच्या भावाचं अगदी सखोल विश्लेषण करणार आहोत. पुढे जाण्याआधी एकच विनंती, अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग थेट त्या प्रश्नाकडे वळूया, जो सध्या आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आहे. सध्या कापसाचे भाव काय चालले आहेत? येत्या फेब्रुवारी महिन्यात हे भाव वर जाणार की खाली येणार? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, आपण एवढ्या कष्टाने पिकवलेला कापूस आत्ताच विकायचा की अजून थोडा थांबायचं? आज आपण यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत, जेणेकरून आपल्याला एक स्पष्ट दिशा मिळेल. आपल्याला हे सगळं व्यवस्थित समजावं म्हणून आपण हे विश्लेषण 5 सोप्या भागांमध्ये पाहणार आहोत. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून सुरुवात करू, मग बाजारपेठ कशी चालते ते समजून घेऊ, त्यानंतर महाराष्ट्रातले सध्याचे भाव बघू, मग फेब्रुवारीचा अंदाज घेऊ आणि शेवटी या सगळ्यावर आधारित विक्रीची एक स्मार्ट रणनीती काय असावी हे पाहू. तर सगळ्यात आधी हा महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया की कापसाचे भाव नक्की ठरतात कसे. हे फक्त मागणी आणि पुरवठ्याचं गणित नाहीये. यामागे अनेक घटक असतात जे भावावर थेट परिणाम करतात. चला तर मग एक एक करून हे 5 मुख्य घटक सविस्तरपणे पाहूया, जे एकत्र येऊन बाजारातला भाव ठरवतात. यापैकी प्रत्येक घटक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिलं आणि खरं तर आपल्या हातात असणारं ते म्हणजे आपल्या कापसाची गुणवत्ता. यात धाग्याची लांबी, कापसातला ओलावा आणि त्यात असलेला केर कचरा या 3 गोष्टी येतात. सरळ हिशोब आहे, जितका आपला कापूस चांगल्या प्रतीचा, लांब धाग्याचा आणि कोरडा असेल तितका त्याला जास्त भाव मिळणार. दुसरा घटक आहे बाजारातली आवक. हे गणित अगदी सोपं आहे बघा. जर बाजारात एकाच वेळी खूप जास्त कापूस विकायला आला तर खरेदीदारांकडे पर्याय वाढतात आणि भाव खाली येतात. याउलट जर आवक कमी असेल तर मालाची चणचण भासते आणि भावाला चांगला आधार मिळतो. आणि तिसरा जो खूप महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे CCI, म्हणजेच भारतीय कापूस महामंडळ आणि सरकारचं धोरण. सरकार जी MSP म्हणजेच किमान आधारभूत किंमत ठरवतं, ती एका सेफ्टी नेटसारखं काम करतं. भाव जर जास्तच पडले तर CCI खरेदीसाठी उतरतं आणि भावाला आधार देतं, मोठी घसरण टाळतं. चौथा मुद्दा येतो तो म्हणजे सूत गिरण्यांची मागणी. कापसाचा अंतिम वापर सूत बनवण्यासाठी होतो. जर सुताला देशात आणि परदेशात चांगली मागणी असेल, निर्यातीच्या ऑर्डर्स असतील, तर गिरण्या जास्त भावाने कापूस विकत घ्यायला तयार असतात. आणि हो, 5वा घटक म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. आपल्याला वाटतं की आपला कापूस इथेच विकला जातो, पण तसं नाहीये. अमेरिकेच्या वायदे बाजारात काय भाव चालले आहेत किंवा चीन, बांगलादेशसारखे देश किती खरेदी करत आहेत, ह्याचाही आपल्या स्थानिक भावांवर परिणाम होत असतो. ठीक आहे, तर आता आपल्याला हे 5ही घटक कळले आहेत. मग आता बघूया की या सगळ्याचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बाजारांमध्ये काय भाव चालले आहेत. हे बघा, तुमच्या समोर विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातले प्रमुख बाजार समित्यांचे दर आहेत. हिंगणघाट आणि अकोल्यामध्ये भाव 8,000च्या वर गेलेला दिसतोय, जो की एक चांगला दर आहे. पण तुम्ही किमान आणि कमाल दरातला फरक बघू शकता, जो थेट कापसाच्या गुणवत्तेमुळे दिसतोय. आणि या आकड्यांमधून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होतेय, ती म्हणजे चांगल्या मालाला चांगला पैसा मिळतोय. ज्यांच्याकडे लांब धाग्याचा कापूस आहे त्यांना हिंगणघाट आणि अकोल्यासारख्या बाजारात क्विंटलमागे 300 ते 400 रुपये जास्त मिळत आहेत. थोडक्यात काय, तर गुणवत्ता हाच राजा आहे. मग आता प्रश्न येतो की मराठवाड्यातले भाव थोडे कमी का दिसतायत? त्याची 2 सोपी कारणं आहेत. एक म्हणजे तिथे येणाऱ्या कापसाच्या गुणवत्तेत खूप फरक आहे, आणि दुसरं म्हणजे तिथे आवक जास्त असल्यामुळे भावावर थोडा दबाव निर्माण झालाय. चला आता येऊया त्या प्रश्नाकडे ज्याची आपण सगळे वाट बघतोय. या सगळ्या माहितीवरून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नेमकं काय होऊ शकतो. पण भविष्याचा अंदाज घ्यायच्या आधी आपल्याला आजची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. तुम्ही बघत असाल की बाजार सध्या एका जागी स्थिर आहे. भाव खूप वाढतही नाहीयेत आणि पडतही नाहीयेत. असं का होतंय? सध्या बाजार स्थिर असल्यामागे हे 4 मजबूत खांब आहेत. एकीकडे CCIच्या खरेदीमुळे भावाला आधार आहे, दुसरीकडे आयात शुल्कामुळे बाहेरचा कापूस महाग झालाय, तिसरं गिरण्या जपून खरेदी करत आहेत, आणि चौथं शेतकरीसुद्धा आता हुशार झाले आहेत. ते एकदम माल न विकता टप्प्याटप्प्याने विकत आहेत, ज्यामुळे बाजारात एक संतुलन आहे. याला बाजाराच्या भाषेत म्हणतात कन्सॉलिडेशन फेज. म्हणजे काय,
तर बाजार पुढची मोठी उडी मारायच्या आधी शांत आहे, ताकद गोळा करतोय आणि साधारणपणे ह्या शांततेनंतर जी काही हालचाल होते, मग ती वरची असो वा खालची, ती जोरदार असते. म्हणजे बघा, बाजारात सध्या एक प्रकारची रस्सीखेच सुरू आहे. एका बाजूला सुताची मागणी वाढणं, निर्यातीच्या नवीन ऑर्डर्स मिळणं, हे घटक भाव वर खेचू शकतात. तर दुसऱ्या बाजूला गिरण्यांनी खरेदी थांबवणं किंवा बाजारात अचानक आवक वाढणं हे भाव खाली आणण्याचा धोका निर्माण करतात. तर मग या सगळ्याचा विचार करून शक्यता काय वाटते? आमच्या विश्लेषणानुसार 70% शक्यता आहे की बाजार एकतर स्थिर राहील किंवा थोडा वर जाईल आणि भाव थोडे कमी होण्याची शक्यता फक्त 30% आहे. म्हणजे कल हा सकारात्मकतेकडे झुकलेला आहे. तर मग आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या प्रतीच्या लांब धाग्याच्या कापसाला साधारणपणे 7,800 ते 8,300 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळू शकतो आणि मध्यम प्रतीच्या कापसाला 7,300 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान दर मिळण्याची अपेक्षा आहे. ठीक आहे, अंदाज तर कळला. पण या माहितीचा वापर करून आपण नक्की करायचे काय? चला आता विक्रीची स्मार्ट रणनीती काय असू शकते ते पाहूया. रणनीती क्रमांक 1. जर तुमच्या कापसाची क्वालिटी एकदम भारी असेल, लांब धागा, कमी ओलावा, तर थोडं थांबायला हरकत नाही. बाजारावर लक्ष ठेवा. कल सकारात्मक असल्यामुळे तुम्हाला सध्यापेक्षा थोडा चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. आता दुसरी परिस्थिती. समजा तुम्हाला पैशांची लगेच गरज असेल, तर काय करायचं? सगळा माल विकायची घाई अजिबात करू नका. गरजेपुरता 25 किंवा 50% कापूस आत्ता विका आणि बाकीचा नंतर. याने तुमची गरजही भागेल आणि भाव वाढल्यास त्याचा फायदाही घेता येईल. आणि हा आहे सगळ्यात महत्त्वाचा एक सुवर्ण नियम जो कायम लक्षात ठेवा. आपला सगळा कापूस एकाच दिवशी विकण्याची चूक कधीच करू नका. टप्प्याटप्प्याने विक्री करा. यामुळे धोका कमी होतो आणि सरासरी चांगला भाव मिळतो. चला, तर मग जाता जाता या संपूर्ण विश्लेषणाचे 4 महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. 1. बाजार सध्या स्थिर आहे. 2. MSP आणि CCIमुळे भावाला चांगला आधार आहे, मोठी घसरण अपेक्षित नाही. 3. फेब्रुवारीचा अंदाज स्थिर ते किंचित सकारात्मक आहे. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, घाबरून विक्री करण्याची अजिबात गरज नाही. शेवटी एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. हुशार शेतकरी भविष्य नाही सांगत, तो वर्तमान समजून घेऊन योग्य निर्णय घेतो. आशा आहे की या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कडे जाताना एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आपण सगळे मिळून एकमेकांना मदत करू शकतो. माहितीची देवाणघेवाण करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे माझा एक साधा प्रश्न आहे. आज आपल्या स्थानिक बाजारपेठेत कापसाचा काय भाव चालू आहे? आपला स्थानिक भाव खाली कमेंट करून नक्की सांगा. यामुळे सगळ्यांनाच बाजाराचा अंदाज यायला मदत होईल. आणि हो, हे महत्त्वाचं विश्लेषण इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. अशाच अचूक आणि उपयोगी माहितीसाठी आपल्या ग्रो माय फार्म चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, भेटूया पुढच्या विश्लेषणात. धन्यवाद.